बट आता दोन्ही लेन चांगले झालेत आणि आय होप की रस्ते पूर्णपणे असेच मिळावेत तर गाडी चालवायला मजा येईल. मित्रांनो, फायनली आपण कशेडी टनल कडे आलेलो आहोत. चोंबडी झोपलेली आहे. चोंबडी मोबाईल बघते काय चोंबडी. हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू चॅनल. होप यू डुइंग अब्सोल्युटली फाईन. तर मित्रांनो, आता आपण चालतो एका खास ट्रिपला. आज सोनमचा बड्डे आहे, तो तिच्याच बड्डे निमित्ताने एक राईड प्लॅन केलेली मुर्डेश्वर, गोवा मुर्डेश्वर. आम्ही 2 वर्षापूर्वी गोव्याला गेलेलो. ते सगळी फॅमिली चाललेलं आहे. मी, सोनम, बंटी, रुपा, भाऊ आणि सोन्या. तो आपली अल्ट्रोज तिकडे तयार आहे. सो नारळ आता आपण इथेच फोडून घेऊ बंटी यांच्या हस्ते. मावशी, आई सगळे आलेले आहेत भेटायला, सीओ करायला. तर गाडीला इथं नारळ भरू. आपला प्रवास सुखरूप हो, सुखरूप जावो, सुखरूप येऊ यासाठी एक नारळ भरू आणि घेऊया गणपती बाप्पाचं नाव आणि मोरया. चला डन. तो मस्त सनराईज झालेला आहे आणि जवळजवळ 7:45 वाजलेले आहेत. निघायचं होतं सकाळी 4 वाजता आणि निघता निघता 7:45. नेहमी तर नाही, ये तो ओव्हर हो गया. तर फायनली आपण निघालोय आपल्या प्रवासाला. तर आज फुल दिवस प्रवास होणार आहे. आय होप की आज मुर्डेश्वरला पोहोचू दे, बाकी काय नाही. आणि इकडे आपला सेटअप बघा. हा, याला इथं मधील जागा केलेली आहे. तिकडे सोनम, रुपा, बंटी आणि आपले कन्याकुमारी रायडर भाऊ निघालो आपल्या घरून. तर इथून आपला आजचा डेस्टिनेशन 700 किलोमीटर म्हणजेच मुर्डेश्वर असं आहे. सो स्टेप बाय स्टेप तुम्हाला आपण या रस्त्याचा पण रिव्ह्यू देऊ आणि जिथं जिथं आपण प्रवास करू ते पण दाखवू. सव्वा 8 वाजलेले आहेत आणि आपण पोचलोय जवळपास, आय थिंक डोळ्याला झोप आहे, जवळपास आपण पोचलोय पालीफाटा वाकणला. तर आपला पहिला स्टेप कसं तुम्हाला माहिती आहे, पालीफाटाला आपण रावजी चहा पितो आणि एक वडापाव वगैरे काही नाश्ता करायचा करू. रावजी चहा हॅलो, चहा घेतला, नाश्ता केला, वडापाव सगळ्यांनी एक एक खाल्ला. यांनी 2-3 खाल्ले आणि खाऊन पिऊन नंतर आम्ही व्लॉग चालू केलाय. सो गुड टू गो. पालीफाट्यावर निघलोय. पुढे येऊन 2 एसट्या थांबलेले आहेत. का थांबलेत आपल्याला माहिती नाही, बंद पडले असतात, गव्हर्नमेंटच्या आहेत त्यामुळे. सो निघालोय. आता थोडासा ऊन लागायला लागलाय. 9 वाजलेत पालीफाट्याजवळच. सो रस्ते चांगले गेले त्या. हा इकडचा हा जो रस्ता आहे ना डबल लेनचा, तो काहीच काम झालेला नव्हता. बट आता दोन्ही लेन चांगले झालेत आणि आय होप की रस्ते पूर्णपणे असेच मिळावेत तर गाडी चालवायला मजा येईल. सो हेवी गो. इकडे आपली चोंबडी झोपलेली आहे. मोबाईल बघते काय चोंबडी. सगळे मोबाईल मध्ये घुसलेले आहेत. तिकडे पण बर्थडे गर्ल, इकडे पण आणि दिस इज द मेहनती माणूस, ड्रायव्हर, हेवी ड्रायव्हर. ठीक आहे, मस्त राईड चाललेली आहे. असं काही घाई नाही आहे की या वेळेतच पोचायला पाहिजे. एक मुर्डेश्वरला आज पोचायचा असा विषय आहे. पोचलो तर ठीक आहे, तर मध्ये कुठे स्टे करू, सकाळी पोचून लवकर रूम घेऊ, कारण दुसरा पण स्टे आपला मुर्डेश्वरलाच आहे. त्यामुळे मुर्डेश्वरला एक तर स्टे होणारच आहे. तो चहा नाश्ता केला आता पालीफाट्यावर आणि निघालो.
माणगावला पोहोचलेलो आहोत. राईड मस्त चाललेली आहे. ड्रायव्हर इज ऑन फॉर्म आणि सगळे आता जरा भुकेलेले आहेत. त्याला जेवायचं आहे. इथे जो आम्ही जेवण आणलेला आहे तो बोलतोय की आम्हाला घ्या लवकर खा. माणगाव महाडचा जो सुपर एक्सप्रेस रोड आहे त्या रोडला आलो आणि मजा येते गाडी चालवायला. हाऊन ना 100+ गाडी चालते आणि एकदम आरामात. हा जो कॉन्क्रीट रोड आहे ना हा मस्त एकदम स्मूथ आहे. आपल्याकरता जो आहे पेन साईडचा तो थोडासा जम्पिंग आहे. पोलादपूरला आपण आलेलो आहोत. पोलादपूरसाठी तुम्हाला वरती सर्व्हिस रोड घेऊन वरून जायला लागेल आणि हा जो मेन रोड आहे हायवे तो खालून केलेला आहे. तो मस्त रस्ता वाटतंय. खाली म्हणजे ब्रिज केलं. ब्रिजवरून वरती सगळं कनेक्ट आहे पोलादपूर आणि मेन हायवे जो आहे तो तुम्हाला खाली आहे. सो इथून पुढे आता आपल्याला लागेल कशेरी घाट. सो कशेरी घाट थोडाफार असेल आणि नंतर आय थिंक आपण एक्सपिरियन्स करू कशेरी घाटातून जो टनल झाला आहे तो आपण एक्सपिरियन्स करू. बघू भेटला तर चालू असेल तर ठीक आहे, नाही तर सो फार सो गुड. मित्रांनो फायनली आपण कशेरी टनल कडे आलेलो आहोत आणि हा रस्ता डायरेक्टली तुम्हाला आता टनल कडे घेऊन येतोय. समोर आपल्या दिसते टनल. तर डायरेक्ट हा रस्ता तर तुम्हाला टनल कडे आणतोय कारण ओल्ड रस्ता बहुतेक आता बंद केला असेल आणि ह्याच रस्त्याला डायरेक्ट हा नवीन रस्ता जॉईन केलाय. सो फार सो गुड. तो लेफ्ट साईडचा जो आपला जायचा रस्ता आहे त्या टनलचं काम अजूनपर्यंत चालू आहे. लेफ्ट साईडचं चालू आहे टनल बट तो आधीपासूनच चालू होता. ह्याचं पण काम आता थोडक्यात पूर्ण होईलच काही महिन्यात काही दिवसात काय आय डोंट नो. बट सध्या चालण्यासाठी हाच चालू ठेवला आहे आणि मोस्टली न्यूजमध्ये आता दाखवतात की गोवा आता मुंबई गोवा आता 7 होणार आणि आपण टनलमध्ये एंटर केलेला आहे. समोर ट्रक असल्यामुळे त्याचा फायदा घेऊ शकत नाही. दोन्ही रस्ते येणारा इकडनं जाणारा इकडनं असं केलेलं आहे. त्यामुळे बी केअरफुल. अजूनपर्यंत रस्ता पूर्ण नाही झाला आहे त्यामुळे थोडा सावध, बाकी काय नाही. कशेरी टनल आपला एंड झालेला आहे. समोर तुम्हाला ब्लास्ट आहे, समोर क्लिअरिटी चांगली आहे. सो मस्त रस्ता झालेला आहे, चांगला झालेला आहे आणि यातला एक्सपिरियन्स एक नंबर आहे. सो तुम्हाला पण दाखवला कसा आहे. फक्त सध्या दोन्ही रस्ते चालू आहेत त्यामुळे सावधान, थोडंसं जपून या, बाकी काय नाही. ओव्हरटेक वगैरे करताना एकदम कटोकट रस्ता होतो त्यामुळे थोडंसं जपून, बाकी सोबत. आणि हा बघा हा जो रस्ता गेला आहे इकडे तो ओल्ड हायवे आहे आणि आता आपण चाललो. हा जो मेन हायवे आता कशेरी टनलचा जो रस्ता होता तो संपलेला आहे आणि आपण चालत होतो जो जुना रस्ता होता त्या रस्त्याला. सो असा काहीतरी हा कनेक्शन आहे याचा. स्पीड लिमिट 80 आणि बाकी सब बढिया आहे. तर मित्रांनो खेडपर्यंत आपण आलेलो आहोत. 11:15 वाजलेत. इकडे खेड रेल्वे स्टेशन. हा खेडचा नवीन ब्रिज बनतोय जो रेल्वे ट्रॅक आहे त्याच्यावरती आणि हा समोर दिसेल की नाही माहिती नाही बट खेड रेल्वे स्टेशन. तर खेड नंतर मोस्टली घाट रस्ता लागतो. तर पुढे जाऊन आता घाटच लागेल. समोर डोंगर दिसतोय त्यामुळे प्रेडिक्टेबल की घाट येईलच. इथे थोडं पण काम चालू आहे त्यामुळे थोडा ट्रॅफिक आहे बट ड्राईव्ह इज सो फार सो गुड. की रस्ते आता चांगले झालेले आहेत. थोडे मध्ये पॅच आहेत बट बऱ्यापैकी आता रस्ता चांगला झालेला आहे आणि जेव्हा पूर्ण एकदम चांगला होईल तेव्हा या रोडवरून राईड करायची मजा येईल ना. सो फार सो गुड. परशुराम घाटात आपण आहोत, पोचलेलो आहोत आणि मस्त रस्ता आहे. रस्त्याचा समोर व्ह्यू आहे. आता फोनमध्ये तो कॅप्चर होईल की नाही माहिती नाही बट मस्त व्ह्यू दिसतो. खाली काहीतरी आहे. परत पुढे तिकडं चिपळूण सिटी आहे. सो हा जो नजारा दिसतोय तो खूप सुंदर आणि मस्त दिसतोय. सो बाकी सब बढ़िया है. चिपळूण तक आ गए भाई. सिटी सेंटर चिपळूण. खाना कब खाएंगे भाई, भूख लगी है. ये लोग खाना नहीं खाने दे रहे. इतना सारा खाना लेके रखा है. सुबह 4 बजे उठ के 3 बजे उठ के सॉरी 4 बजे निकलने का था लेकिन खाना खाने नहीं दे रहे यार. भूक लगी है. सो चिपळूण सिटीमध्ये आलो. हा अजून चिपळूण सिटीचा ब्रिज जो आहे तो अजून त्याचं काम चालू आहे. एकदा बनवलेला चिपळूणचा ब्रिज तो
पडलेला, त्याची पण तुम्हाला न्यूज माहिती असेलच. सो बाकी पुढचं अजून काम चालू आहे, होत राहणार, हळूहळू चालणार. सो CNG आर अवेलेबल. तर मित्रांनो, हायवेला थांबलो, गाडी तिथे पार्क आहे आणि इथे आम्ही जेवायला बसलो. जेवण करून आणलेला बटर चिकन आणि भाकऱ्या. सो इथे असं जेवणाची मजा पण वेगळी. जेवण घेतलं, नंतर व्लॉग चालू केला. सो जेवण झालं आहे आता. रत्नागिरीच्या आसपास कुठेतरी आहोत, अजून रत्नागिरी आलेली नाही. 40-50 किलोमीटर असेल. मस्त रस्ता आहे, रस्ता पूर्णपणे कॉन्क्रीट आहे आणि टॉप अँड गुड आहे. कधी कधी मध्ये थोडेसे पॅच येतात, बट ठीक आहे, एवढा काय तो कन्सिडर नाही करू शकत की खराब आहे. आता पेट तृप्त हो गया. सो बड्डे गर्लनी जेवण बनवून आणलेला. सोनम हॅपी बड्डे. पार्टी दिली, भागवली आहे ना. चल माकर झाला. चला, तर ड्रायव्हर चेंज झालेला आहे. भाऊ बाजूला बसले सोन्याला घेऊन होता आणि मी थोडी ड्राईव्ह करतोय, कारण जेवण झालंय आता, मस्त टम झालोय आणि त्यामुळे आता थोडी झोप लागण्याची शक्यता आहे. दुपार आहे त्यामुळे झोप येतेच, कारण लवकर उठलेलो 4 वाजता. तर झोप येईल. तर झोप यायच्या आधी थोडी ड्राईव्ह करून घेते, नंतर मग भाऊना बघा, भाऊ थोडे आराम करते. तर क्रॉस टाक जाऊया आणि बघू आता किती वेळ लागतोय, काय कसं आहे ते. 230 किलोमीटर चाललोय आम्ही. बंद कर आणि जाऊ दे. पावणे 3 वाजलेले आहेत. पोचलो लांजाला आणि फ्यूल रिपेअर करतोय. तर लांजाचा ब्रेक थोडा मोठा झालेला आहे. थोडी शॉपिंग झाली, थोडी फ्रेश वगैरे झालो आणि नाहीया धुया. मित्रांनो, लांजा लागलेला आहे आणि आता आपण चालू लांजावरनं. लांजावरनं जो रोड दिसतो ना, एकदम सुपर आणि मस्त आहे. अरे सो असे रस्ते असतील तर डिस्टन्स जरा लवकर कवर करता येईल. बघू आता. रात्री मुर्डेश्वरला पोहोचायचं आहे, कन्फर्म आहे. त्यामुळे इसमें कोई दो राय नहीं है, रात को मुर्डेश्वर पहुंचना ही है. सो ड्रायव्हर इज परत चेंज, कारण मी आपला जो डोक्याचा माउंट असतो गोप्रोचा तो मी आणायला विसरलो. सो कणकवली इथून 57 किलोमीटर आहे आणि खारेपाटण 20 किलोमीटर आहे. सो पणजी अजून 163 आहे. आणि तिथे रस्ता बघा यार कसला दिसतोय. वरती दिसतोय का? वरती तिथे जाणार होता आपण. टोल नंबर 4 किंवा 5 कन्फ्युजन. कणकवली. यू आर अंडर इन सिंधुदुर्ग पोलीस. तिथे चहा पाहिजे. किती झालं? 4:30 पावणे 5. सकाळी 8 वाजल्यापासून निघले तेव्हापासून 6 वाजता. ओरोसला थांबलोय कणकवलीमध्ये आणि इथून गोवा काहीतरी 100 किलोमीटर आहे. अजून काय चहा पाहिजे? आम्हाला अर्धा 3 द्या. एक और चाय. एक चाय पी लिया, लेकिन तलब ही ऐसी है कि एक और मंगाया. तर जो रस्ता मिळाला आम्हाला त्याप्रमाणेच रस्ता भेटला तर 1 तासात आम्ही गोवा आरामात करू शकतो, काही प्रॉब्लेम नाही. मग रात्रीला 200 किलोमीटर मुर्डेश्वर. तर आय होप की रस्ता असाच मिळतो. रस्त्यावर सगळी गेम आहे, बाकी सब बढ़िया चल रहा है. बस प्रवास. या व्हिडिओमध्ये जास्त तुम्हाला काय मिळणार नाही, फक्त आपला मुंबई टू मुर्डेश्वर प्रवास आहे आणि एक पुढे ड्रोन शॉट येणार आहे. सो ड्रायव्हर चेंज झालेला आहे, गाडी आपण हातात घेतलेली आहे. सो इथून पणजी आहे का ती 77 किलोमीटर आणि मुर्डेश्वर आहे 284 किलोमीटर, म्हणजे 284 किलोमीटर आपल्याला अजूनपर्यंत जायचं आहे. वाजलेत 5:30 वाजलेत. आता किती वाजतील तेवढे वाजतील, बट जायचं आहे असं ठरलं आहे. सो आताच एक जस्ट ड्रोन शॉट घेतला, तो तुम्ही नक्की बघा. आवडलाच लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.
ऑन द वे गोवा टू मुर्डेश्वर. In about 2.5 kilometers, keep right. गोव्यावरनं मुर्डेश्वरकडे चाललोत आम्ही. थोडा उशीर झाला आहे, टाईमपास करत करत चाललो आहे. बट ठीक आहे, जेवढा आम्ही टाईम एक्सपेक्ट करत होतो तेवढ्या टाईममध्ये आम्ही पोहोचतो आहे. सो इथून आता काहीतरी जवळपास 200 किलोमीटर आहे. 11, 11:30 किंवा 12 पण वाजतील. 12 वाजतील असं दाखवते मॅपमध्ये, बघू कसे रस्ते आहे त्याच्यावर डिपेंड आहे. बट फॉर सो गुड, जर्नी इज गुड अँड सब वाइब इज गुड. सब सो रहे. आपण झोपू शकत नाही ना, ड्रायव्हरांकडे थोडं बघायला लागतं असं आहे. आणि समोर आपल्या तो ब्रिज आलेला आहे जो नवीन गोव्यात झालेला आहे. ॲक्च्युली ना त्याची लाईट ना बंद केलेली आहे. लाईट असती तर खूप मस्त दिसला असता तो ब्रिज.